सकाळी जेवण केल्यानंतर किचन कट्टा एवढा खराब होऊन जातो. पटकन इकडे किचन कट्टा सगळा पुसून घेतला आणि ना इकडे शिरा करून घेतला, कारण शिवांशला भूक लागली होती. चला म्हटलं आज मस्तपैकी ना शिराच करून घेऊया. त्याला शिरा दिला खायला आणि त्याचं चाललं होतं अभ्यास करत करत ना शिरा खायचं, कारण रात्री थोडासा ना अभ्यास केला आणि परत थोडा राहिला होता. चला म्हटलं आता उठलायस तर ना पहिला अभ्यास करून घे आणि शिरा पण खाऊन घे. मी पण इकडे पटकन ना थोडा शिरा खाऊन घेतला. म्हटलं बाकीचे काम करायला थोडीशी एनर्जी तरी पाहिजे ना. इकडे भांडी वगैरे घासून घेतली, लागलीच लावून पण घेतली. शेवटची नेलपेंट मी कधी लावल्या मला सुद्धा आठवणच झाले. त्याच्यावरती ना गुरुपौर्णिमे दिवशी मी नेलपेंट लावली. आता शिवांच्या शाळेत काय कार्यक्रम असला की माझ्या आदल्या दिवशीपासून सगळी गडबड असते, पण त्या दिवशी मला काही जमलंच नाही. त्यामुळे सकाळच नाही इकडे त्याच्या कपडे इस्त्री वगैरे सगळी करून घेतले, पॅन्टला इस्त्री करून घेतली आणि त्याला मस्तपैकी ना मी इकडे आवरून घेतला. आणि मी पण आवरून वगैरे झालं होतं माझं. जरा त्याची ना इकडे कपडे वगैरे नीट करून घेतले. माझ्या पिल्लूला असं वेगवेगळं असतं ना आवरायला मला एवढं आवडतं. त्यासाठी ना मी कितीतरी शोधून शोधून कपडे त्यासाठी मी आणत असते. आणि मस्त फॉर्मल पॅन्ट आणि शर्टला मी घातला होता. माझं पिल्लू एवढाच क्यूट क्यूट वाटत होतं ना. इकडे शाळेत आल्याबरोबर टीचरने असं काहीतरी ड्रॉइंग दिली होती आम्हाला रंगवण्यासाठी. ती मग पटकन रंगून वगैरे घेतली आणि बाहेर इकडे सगळं चाललं होतं. प्रत्येक आपल्या मुलाच्या आपल्या मम्मीचं इकडे पाय वगैरे धुवायचं चाललं होतं. सगळ्या बायका वगैरे साईडला बसल्या होत्या आणि मॅडमने खरंच इतका भारी कार्यक्रम ठेवला. मागच्या वर्षी ना शाळेत असं काय नव्हतं आणि ह्या वर्षी इतकं असं वेगळं काहीतरी असं अनुभवायला भेटलं ना. माझ्या पण पिल्लूनं माझं मस्त असं पाय वगैरे धुतले, पायावरती पाणी घालून हळदी कुंकू वगैरे व्हायला. मला वाटलं करणार नाही, पण एकदम असं मनापासून सगळं करत होता. एवढं भारी वाटलं ना खरंच. म्हणजे हा अनुभव ना काहीतरी वेगळाच असतो. मॅडमने खरंच खूप एकदम छान असा कार्यक्रम ठेवला होता आणि माझ्या पिल्लूनं मस्त असं गुलाब वगैरे मला दिलं. थोडं मस्त वाटत होतं ना. मग काय घरी आले, साडी वगैरे चेंज केली आणि मस्त असं चहा करून घेतला. जायचं होतं एम-मार्टमध्ये. खूप दिवस ना इडल्या खायची इच्छा होती, पण काय करायला भेटत नव्हते. असं म्हणजे रेडीमेडच पीठ घेऊन या आणि पावसामुळे काय आता पीठ आंबत पण नाही, त्यामुळे रेडीमेडच घेऊन आले होते. घरी येऊन मस्त अशा इडल्या करून घेतल्या. इडल्या पण छान अशा टम्म फुगल्या होत्या. आता दरवेळेस सांबार करते, पण ह्यावेळेस काय सांबार नाही केलं, चटणीच केली होती खोबऱ्याची. मस्त अशी इडली आणि चटणी तयार झाली आपलं. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.